जसंही आपण या बाजूने या साधारणतः एक 30 पायऱ्या उतरून येताना आपल्याला ही गुहा पाहायला मिळालेली आहे। आणि जसंही आपण त्या पायऱ्या उतरून खाली येतो या ठिकाणी आपल्याला बजरंगबलीची अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मोठी अशी एक मूर्ती पाहायला मिळते। ही मूर्ती जी आहे ही दक्षिणाभिमुख आहे, म्हणजे याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला किल्ल्याचं जे आहे मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतं। आणि या बाजूला जे आहे म्हणजे बजरंगबलींच्या डाव्या बाजूला या ठिकाणी श्री गणेशाची अतिशय मोठी ही सुद्धा मूर्ती जी आहे अतिशय मोठी आहे, साधारणतः 6 फुटाची मूर्ती असेल। आणि जर मूर्तीचे कान जर आपण पाहिले ना तर ते जास्वंदीच्या फुलासारखे। आत्ता त्या सापसुरुळी नावाचा एक छोटा प्राणी असतो तो त्या सोंडेवरती आहे गणपतीच्या। हे पहा, हे बघा उडी मारतो इकडून तिकडं, ठीक आहे। तर गणपतीची सोंडसुद्धा जी आहे ही डाव्या बाजूची आहे। पोटावरती जे आहे एक नाग आहे आणि पायामध्ये भला मोठा असा वाळा आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही बाजूनी भिंती आहेत, ठीक आहे। इथं पण आहेत, म्हणजे कदाचित हे कमान वगैरे कदाचित होती की काय सांगता येत नाही, पण बरोबर जी वरची जागा आहे ती रिकामी आहे आणि बाजूला ज्या भिंतींचे जे अवशेष आहेत ते आपल्याला दिसत आहेत इथं।